संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. ऐकताय ना? ज्ञानोबरायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून 450 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि संत श्रेष्ठ नामदेवरायांना समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. याचबरोबर आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यावर्षी राजांचा 351वा राज्याभिषेक होतोय. योगायोगाने हे वर्ष म्हणजे पर्वणी वर्ष आहे. याच वर्षी अधिक महिना आहे म्हणजे पुरुषोत्तम मास आहे. हे सगळं औचित साधून महाराज मान आणि खटाव तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एक आगळा वेगळा भव्य दिव्य कार्यक्रम. महाराज मी न भूतो न म्हणणार नाही, न भविष्य न म्हणणार नाही, पण माझ्या भाषेत मी नक्कीच म्हणेन की माग कधी झाला नाही असा एक भव्य दिव्य पारायण सोहळा दोन्ही तालुक्यांच्या सर्व भाविकांच्या वतीनं दिनांक 24 मे ती दिनांक 21 मे 31 मे या कालावधीमध्ये क्षेत्र वडूज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. या पारायण म्हटलं की सगळीकडे पारायण असतात, पण हा पारायण सोहळा, या पारायण सोहळ्याची काही वैशिष्ट्य आहेत आणि ती महत्वाची आहेत. सर्वप्रथम या पारायण सोहळ्यामध्ये महाराज ज्यांची उपस्थिती आहे ते सर्वांचे आदरणीय आदरस्थान असलेले महाराज छोटे माऊली ज्ञानेश्वर माऊली कदम यांचं 8 दिवस महाराज त्या ठिकाणी वास्तव्य आहे. माऊलींचा सहवास आहे आपल्याला. आणि या सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये 9032 ओव्या आहेत. किती ओव्या आहेत? 9032. आणि म्हणून हा एक संकल्प आहे की ज्ञानेश्वरी वाचकांची संख्या 9032 असावी. तुमच्या गावातनं 25 वाचक जर आले ना, 25 नाही का, तर आम्ही सहज हा आकडा पूर्ण करू महाराज. 9032 वाचक आहेत, 1100 टाळकरी आहेत आणि 51 मृदंगाचारी एकाच वेळेला कार्यक्रमाला आहेत महाराज. याच ठिकाणी ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नामदेवरायांच्या पावतका 7 दिवस दर्शनासाठी आणल्या जाणार आहेत. आणि या कार्यक्रमाचा अवाढव्य खर्च आहे तो असा आहे, कमीत कमी 2 कोटी रुपये या कार्यक्रमाला खर्च होणार आहेत. आणि यासाठी आम्ही गावोगावी आवाहन करतो की भावकांनी आम्हाला सर्वतोपरी सर्व क्षेत्रातून सहकार्य करावं. आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे, धान्य स्वरूपातून, वस्ती स्वरूपातून. आणि त्याहीपेक्षा तुम्ही ज्या भागामध्ये येता महाराज, दोन्ही तालुक्याचे 8 विभाग केलेले आहेत. 8 विभागामध्ये हा एक तुमचा मलवडी विभाग आहे. या विभागामध्ये तुम्ही मोडता. या विभागासाठी 1 दिवस आम्ही नियोजित केलेला आहे. तो दिवस तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू, अजून तो दिवस ठरलेला नाही, पण तुम्हाला तो दिवस सांगेल. त्या दिवशी तुम्हा सर्व भाविकांची जबाबदारी असेल की त्या दिवशी दिवसभराची सर्व सेवा तुमच्या अख्ख्या ग्रुपनं करायची. 40 गावं तुमच्या ग्रुपमध्ये आहेत. किती गावं आहेत तुमच्या गावामध्ये? ग्रुपमध्ये 40 गावं आहेत आणि त्याची सर्व जबाबदारी तात्या आहेत, महाराज आहेत, अजून 1-2-3 मंडळी इथं आहेत. जयंत कुलकर्णी काका शिंदीचे. आणि मलवडीचे कोण? हा विभागाचे प्रमुख ते आहेत कुलकर्णी काका. त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, महिलांच्यासाठी प्रत्येक घरातून 10-10 भाकरी सकाळी 9-10च्या टायमाला या ठिकाणी जमा करायचे आहेत. जमल का? बघा बघा तुम्ही जमतंय का? माझ्या मुलाचं लग्न नाही, हा सोहळा आहे आणि तो ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा आहे नाही का. आज तुकोबरायांची गाथा इथं चालली ना, त्या तुकोबरायांना काय देणार आहे आपण कल्पना करा की नाही का. म्हणून 10-10 भाकरी गावातल्या इथं जमा व्हाव्यात आणि त्या वडूजपर्यंत पोचवण्याची जबाबदारी गावात तरुण मंडळ असतील त्या तरुण मंडळांनी आणि गावातल्या परमार्थिक क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मंडळांनी महाराज त्या भाकरी वडूजला पोचवण्याची एवढी जबाबदारी घ्यायची आहे. जास्तीत जास्त वाचक, सेवेकरी, काही भजनी मित्र असतील, सर्वांची राहण्याची व्यवस्था तिथे केली जाणार आहे. फक्त आपल्या नावाची नोंदणी केली जातील. ज्यांना 7 दिवस वाचनासाठी बसायचं आहे. वाचनासाठी का बसायचं आहे? अधिक महिन्यामध्ये केलेलं धार्मिक कार्याच्या 100 पटीनं आपल्याला त्याचा लाभ मिळत असतो.
तुम्ही एकदा जर ज्ञानेश्वरी वाचली ना या सोहळ्यामध्ये तर 100 पारायण केलेल्याचं पुण्य लाभणार आहे. आणि यासाठी आमचं आव्हान आहे महाराज, हो, जास्तीत जास्त मंडळींनी, या गावच्या जास्तीत जास्त मंडळींनी महाराज या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. माझं गाव छोटंसं आहे रणसिंगवाडी. तात्या, रणसिंगवाडीपर्यंत अजून एकही पावती आली नाही, पण 5 लाख रुपये महाराजांच्या जवळ जमा झालेत. या कार्यक्रमाला एका गावातून, माझ्या गावात कुठले मंत्री नाहीत, जंत्री नाहीत, कुठले अधिकारी नाहीत, सामान्य गाव आहे रणसिंगवाडी महाराज. 5 गाव म्हणजे 5 लाख रुपये एका गावातून गोळा झालेत. आणि दुसरी गोष्ट सांगू, काल्याच्या पंक्तीचं नियोजन आमच्या भागाकडे आलेलं आहे. त्या दिवशी आमच्या भागातून संपूर्ण समाजाला, भाविकांना पोळ्याचा स्वयंपाक करून मिळणार आहे. आम्ही तुम्हाला भाकरी करायला सांगतोय, पण आम्ही पोळ्याचं नियोजन केलंय. कारण असं आहे, माणसांना मार्गदर्शन करताना अगोदर आपण करायचं असतं, आजमावायचं, आपण आजमावायचं आणि मग सांगायचं असतं. नुसतंच सांगून कुणी करत नसतं महाराज, नाही का? म्हणून अभिमानानं सांगतो, खटाव उत्तर विभागातून काल्याच्या प्रसादासाठी पोळ्याचा स्वयंपाक 31 तारखेला सकाळी होणार आहे. आणि कमीत कमी तुमच्या कार्यक्रमाला आमच्या भागातून 25 लाख रुपये गोळा करून देणार आहे. आता ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही खाली आहात, तुम्ही या भागात आहात. हो, तुम्ही माणसांच्या जवळ पोचवलं का नाही की माणसं भरपूर आहे. फक्त आपण कमी पडतो महाराज. आपण काय महाराज, आणि देवासाठी पदर पसरला तर काय बिघडतं मला सांगा ना? पोट भरण्यासाठी आपण भीक मागत असतो. हो, ज्ञानोबारायांनी भीक मागून जीवन जगलंय, आणि ज्ञानोबारासाठी आपण जर मागितलं तर काय वेगळं होईल मला सांगा ना? हो, यामध्ये कोणत्याही गावाचं कोणतं कार्य नाही, नाही का? कुठल्या म्हणजे महाराज कुठली योजना नाही. हा एक सार्वजनिक कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम करण्याच्या पाठीमागे हेतू आहे. आता चाललेली घाई गर्दी, कदाचित ही गोष्ट तुमच्या लक्षात येणार नाही. आता बहुतांश समाजामध्ये धर्म परिवर्तन चाललंय, आणि आपल्या धर्माची जागृती व्हावी, आपली संस्कृती कायमस्वरूपी टिकून राहावी. देव, धर्म आणि देश, नाही का, या तिन्ही गोष्टी मनात जोपासण्याची, सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून हा विसरलेला कार्यक्रम आपण सगळे एकत्र यायचं कारण हेच आहे. हो, तेव्हा हे ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं महाराज निमंत्रण मी तुम्हाला पोहोचवलेलं आहे. आणि या निमंत्रणाला दाद देऊन तुम्ही सर्व गावकरी मंडळी सुद्धा, बरं का, नुसतं महिलांच्यासाठी बोललोय असं नाही. हो, इकडच्या मंडळींनी. आणि एक सोपा उपाय आणखी दुसरा सांगतो तुम्हाला. ज्या गावात सप्ताह होतो त्या सप्ताह कमिटीने एक जबाबदारी घ्यायची. कोणती? बाकी सोडा, पण सप्ताह कमिटी गाव स्वरूपातून एक 25,000 रुपयाची पावती मला सप्ताह कमिटीकडून, म्हणजे यात्रा कमिटी, सप्ताह कमिटी जी असेल ना, त्यांच्याकडून एक बार पावती 25,000ची पावती तुम्हाला मिळाली की सर्व माणसांच्यापर्यंत जाण्याचं कारण पडत नाहीये. आणि मला एवढी जबाबदारी तुम्ही घ्या किंवा हे निमंत्रण तुम्ही स्वीकारा अशी विनंती करतो. आणि कीर्तन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. तत्पूर्वी मृदंगाचार्य, आमचे गायक वृंद, तुम्ही सर्व भाविक मंडळी, मागचे दोघे माझे सहकारी, आजूबाजूला बसलेली मंडळी, कीर्तनाला आलेली मंडळी, कीर्तनातनं निम्या उठून गेलेली मंडळी, काय घरनंच इथं न आलेली मंडळी, सगळीच, नाही का, सर्वांच्यासाठी पुन्हा एक बार मला दंडवत करतो. आणि या ठिकाणी कीर्तन सेवेला पूर्णविराम. नाही विचारिला तुका मने ज्ञाने चुरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरनाथ भगवान की जय.